हॅलो हॅलो. हॅलो हॅलो चेक. आजच्या दिवसातल्या पहिल्या क्रमांकाची लढत 12वे खेळाडू दोन्ही संघाची विनंती असेल आपण इथे या. मी पुन्हा एकदा विनंती करतो, मी नावं सर्वांची सांगू शकतो, स्पर्धेचा प्रोटोकॉल आहे. 40 मिनिटाचा टायमर तुमच्याकडे इथे ऑन होईल आणि जसा पहिला चेंडू पडेल तसा आपण टायमर तिथे मैदानावरती सेट करणार आहोत. जाऊया मॅच कडे. आजच्या दिवसातल्या पहिल्या क्रमांकाची मॅच आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहिल्या. खेळाडू खाली बसा. SRR जेजुरी संघ आपण खाली बसा. काय होतं बॅटरला सामन्याला इथे मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होतोय. छाती केसरीची दृष्ट गरुडाची गती हरणाची ऐसा राजा, देह राजाचा प्राण योग्याचा मूळ कैलास असे ऐसा राजा, मातेसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा, जीव लावतो जीवे लावतो जीव रक्षितो ऐसा राजा. पहिला चेंडू बंटी घाटे शून्यावरती बात. 10:51 पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडतोय. नुसता चेंडू पडत नाही तर या चेंडूवरती संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू थांबतोय. बंटी घाटे नावाचं वादळ पहिल्या चेंडूवरती सौरभ रामदासी संघाच्या चॉईस प्लेअरने केलेली कमाल. राजेवाडी रॉयल्स. शून्यात जन्मलो आम्ही शून्यात वाढलो आम्ही, शून्याचे करूया मंथन शोधू सर्व काही. मित्रांनो शून्याला काहीच अर्थ नाही, परंतु आपण पाहतोय शून्याच्या भोवती एक आकडा फिरला तर तुम्हाला तुमची ताकद इथे मैदानावरती दाखवावी लागते. बंटी घाटे यांचा खेळ थांबला शून्यावरती. सुंदर झेल शॉट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आपण शुभम यांना इथे आता मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. राहुल राठोड आणि शुभम ह्या जोडीला आता संसार मैदानावरती टाचायचा आहे सौरभ रामदासी. खरं तर ह्या खेळाडूचा जसं परफॉर्मन्स पुढे याचं जसं खरं तर क्रिकेटमध्ये त्याचे आपण पाहतो अनुभव त्याला येतोय. सौरभ रामदासी ह्या खेळाडूने महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती का धुमाकूळ घातलेला आहे आणि का राजेवाडी रॉयल्स संघाने या खेळाडूला ॲज अ चॉईस प्लेअर म्हणून खरं तर डेस्कवरती बसवलं होतं. आज त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलेलं आहे. शुभम नवीन बॅटर आहे. 8 षटकांची एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. बाहेर जाणारा चेंडू तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. गेले 2 दिवस ज्या पंचांनी खूप अप्रतिम कामगिरी केली. स्पर्धा खरं तर वेगळ्या उंचीवरचीच आहे, परंतु त्या स्पर्धेमध्ये 4 लावण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल, स्वप्नी भैया काकडे सर, आदरणीय अक्षयजी चांदगुडे सर आणि आदरणीय सलीम डाळवळ सर, या तिन्ही त्रिमूर्तींनी मात्र ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलेली आहे. फ्रंटफूटवरनं खरं तर चेंडू कव्हर केले. नकुल डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे मैदानावरती होता. एक सिंगल तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. पुरंदर टेनिस क्रिकेट अर्थात PTC लाईव्हची संपूर्ण टीम पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूयात. काल आणि परवा ज्यांनी गुणलेखकाची सुरेख कामगिरी बजावली ते देखील पवार साहेब आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. सरांचं देखील आपण स्वागत करूयात. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मला वाटतं चांगला चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये रिव्ह्यू नाहीये. मला वाटतं तुमच्यापर्यंत सूचना आल्या नाही. सूचना मी सांगतो, खेळाडूंना कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. पंच जर डाऊटफुल असेल तो पंच तिसऱ्या पंचांकडे जाऊ शकतात. 4 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. स्क्वेअर लेग मध्ये जी बाबळ आहे त्या बाबळेला चेंडू लागला आणि क्षेत्ररक्षकाने झेल घेतला. फलंदाज हा नाबाद असेल. चेंडू वरतीच थांबला तर डेड जे प्रेशर आहे त्याला कंट्रोल केले सौरभ रामदासीना. सासवड शहराला बिलॉंग करणारा खेळाडू तिथे चेंडूवरती आलेला आहे. अंधाधुंद फेकी तिथे चेंडूवरती आलेला आहे. अंधाधुंद फेकी तिथे मैदानावरती असणार आहे. धावचिताची संधी शुभम. थोडासा आम्हाला भी मान्य खरं तर क्रिकेट आहे, परंतु थोडीशी काळजी घेत चला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथे मैदानावरती. 2 धावे बरोबरच संघाचा धावफलक पुढे 5 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक सौरभ रामदासी डावकुरे हाताचा मोठा सुपरस्टार आहे. या सौरभ रामदासीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही ज्या ज्यावर समालोचनात जातो. शेवटचा चेंडू आहे. कानाकोपऱ्यामध्ये जातो आम्हाला हाच सौरभ रामदासी ॲज आयकॉल ॲज आयडॉल म्हणून आम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला राहुल राठोड. मोठा इतिहास सांगितला जातो राहुल राठोडचा पुरंदर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती.
विरुद्ध दिशेला फटका. इथे क्षेत्ररक्षक राहुल यांच्याकडनं थोडीशी चूक झालेली आहे. तोपर्यंत मात्र घेतली गेली ते एक सिंगल आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता SRR जेजुरी एक गडी बाद 6 धावा धावफलकावरती आहेत. बंटी घाटे यांची विकेट मोठी होती, कारण अशा मोठ्या व्यासपीठावरती आणि 30 सर्कलमध्ये मोठी कामगिरी करणारे खेळाडू म्हणून अनेक वेळा मी घाटे साहेबांना तिथे खरं तर मैदानावरती पाहिलेलं आहे. इथे मात्र आपण पाहतोय ते बाद झालेले आहेत, परंतु इथून देखील तुम्हाला एक चांगला धावफलक गोळा करायचा असेल तर इथे उरलेल्या संघाला मात्र कामगिरी मैदानावरती करायची आहे. SRR जेजुरी संघाचे चॉईस प्लेयर जर आपण पाहतो राहुल राठोड आहेत. शुभम उघडे सरांना तुम्ही पाहता तर दुसऱ्या बाजूला राजेवाडी रॉयल्स संघाला प्रवीणजी सनस. चॉईस प्लेयर मध्ये आपण जर पाहिलं सौरभ रामदासी आणि सचिन जेधे. दुसरा षटक आणि गोलंदाजी मार्कवरती मला वाटतं संघाचा दुसरा चॉईस खेळाडू इथे येतोय. अर्थातच सचिन यांना तुम्ही तिथे मैदानावरती पाहत आहात. लढाई अस्तित्वांची आहे आणि खूप मोठं अस्तित्व तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहे. कर्तृत्वाने भरलेला हा सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये तुम्हाला स्वतःचं अस्तित्व दाखवायचं आहे. हो सुरेख 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 गोलंदाजी आहे सचिन जेधे. प्रवास अनेक वर्ष मी या खेळाडूचा पाहिलेला आहे. शांत संयमी खेळाडू आहे. तुम्ही कधी करता त्याच्या जवळून जा, कधी ते तुमच्याशी फार बोलणार नाही, परंतु ॲज अ बॅट ॲज अ बॉल आपल्या संघामध्ये ज्या ज्या संघाकडनं त्याला बोली लागलेली आहे अप्रतिम कामगिरी इथं मैदानावरती केलेली आहे. राहुल राठोड डान्सिंग डाऊन द विकेट. अनिकेत जगताप उभे आहेत. चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव आहे. काल मात्र या मैदानावरती सायंकाळच्या सत्रामध्ये पावसाने हजेरी लावली आणि पावसाने हजेरी लावल्यानंतर आलेल्या मैदानावरती तुम्ही जर पाहिलं थोडंसं मॉइश्चर होतं, त्यामुळे प्रत्येक कर्णधार टॉस जिंकणं महत्वाचं होतं आणि जो जिंकल तो क्षेत्ररक्षणच करणं होता. सौरभ रामदासने मात्र नुसता टॉस जिंकला नाही तर मला वाटतं पहिल्या षटकामध्ये त्याने हाहाकार माजवला. सचिन जेधे ताकद तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतं. कालचा सामना मित्रांनो आठवा. मोरे राजेवाडी पहिल्या 4 षटकामध्ये धरपडणारा संघ घनश्याम कोलते जसा आला नुसता आला नाही तर धावांचा त्याने धोधो पाऊस पाडला. त्यामुळे 8 षटकामध्ये तुम्हाला कमबॅक करावा लागतो आणि 8 षटकं खूप असतात टेनिस क्रिकेटमध्ये. पलीकडे शफल होत फटका खेळलेला आहे. मिड विकेटमध्ये आपण जर पाहिले क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती आलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकीला विलंब होईल तोपर्यंत घेतला जातात त्या 2 धावा आणि या 2 धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे जातोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. राजेवाडी रॉयल्स आयोजित पुरंदर प्रीमियर लीग 2025 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपये. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुरंदर तालुका अध्यक्ष अजिंक्य दादा कड व राजेवाडी रॉयल्स यांच्या संयुक्त विद्यमानानं. तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले तब्बल 31,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले तब्बल 21,000 रुपये. 2 षटकं मैदानाच्या आतमध्ये संपलीत आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्या असता आपल्याला पाहायला मिळतात ऋषभ शेठ भोसले साहेब आणि आदरणीय रेणुका रेवलांचे सर्व यांच्या मालकीचा असणारा SRR जेजुरी हा संघ धावफलकावरती 9 धावा पाहायला मिळतात. संघाच्या दोन्ही चॉईस खेळाडूंनी अफलातून षटक मैदानावरती टाकलेलं आहे. सौरभ रामदासीने पहिले षटक वादळ टाकलं तर त्यावर मात्र मोहर चढवण्याचं काम सचिन जेधे यांनी इथे मैदानावरती केलेलं आहे. तिसरा षटक आहे आणि सौरभ रामदासीने तिसरा गोलंदाज वापरण्याचं ठरवलेलं आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतलाय आणि मला वाटतं राहुल राठोडचा हा निर्णयाविषयी मी सहमत आहे, कारण त्याला माहिती आहे पहिल्या 2 षटकामध्ये 9 धावाच बनवलं गेलेल्या आहेत आणि तिथून जर धावफलक तुम्हाला वाढवायचा असेल तर मग मात्र तुम्ही इथे त्या बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेऊ शकता. 3 ते 6 षटकामध्ये तुम्ही कधीही तो बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेऊ शकता आणि जर 6 पर्यंत घेतला नाही तर 7वं षटक ऑटोमॅटिकली बॅटिंग पॉवर प्ले होणार आहे. काल अनेक खेळाडूंनी अनेक कर्णधारांनी खरं तर बॅटिंग पॉवर प्लेचा खूप सुंदर वापर केला. विशेषतः अविनाश कटकेने काल मात्र जो बॅटिंग पॉवर प्ले घेतला तो त्याच्या पथ्यावरती पडला. अनेक कर्णधारांनी या मैदानावरती खूप चांगली कामगिरी केली. शुभम वायदंडेचा देखील दिली. टीम काही अंशी बाहेर गेली असली परंतु त्याची कॅप्टन्सी देखील खूप सुंदर होती काल या मैदानावरती. राहुल राठोड सौरभ रामदासी आलाय तिसऱ्या षटकाला. तिथे बाहेर जाणारा चेंडू यष्टीरक्षकाची कमाल होती. अफलातून खरं तर आपल्याला यष्टीरक्षण पाहायला मिळालेलं आहे. हा झेल जर झाला असता मित्रांनो प्रत्येकाच्या स्टेटसला हा झेल झाला लागला असता, परंतु मित्रांनो त्याने सचिन जेधेचा जो पराक्रम आहे तो कमी अजिबात होत नाहीये. एक सिंगल आली. एका सिंगल बरोबर संघाचा धावफलक पुढे जातो. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
हो, सुरेख सुरेख गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. राहुल राठोडला बोलावं लागेल, कारण आपल्याला माहिती आहे हे मोठा मंच इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष का कोई महान नहीं होता, और जब तक न पडे हथोड़े के घाव पत्थर भी भगवान नहीं होता. तुम्हाला कर्तृत्व दाखवायचं, नेतृत्व दाखवायचंय. सौरभ रामदास मोठा खेळाडू आहे, परंतु आपण पाहतो तो देखील चूक करेल त्याची वाट तुम्हाला पाहावी लागेल. ओहो, पलीकडे सरकत फटका खेळलेला आहे. दूरवरचा प्रवास तिथे आपण पाहतो क्षेत्ररक्षणासाठी आहे. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगल बरोबर संघाचा धावफलक पुढे जातोय. 11 ऑन द बोल्ड, 11 धावा धावफलकावरती आहेत. राहुल राठोड या खेळाडू भोवती आता हा धावफलक फिरतोय. अजूनही मला वाटतं संघामध्ये चांगले खेळाडू आहेत SRR जेजुरी, परंतु प्लॅटफॉर्म त्यांना मिळणं गरजेचं असेल. विरुद्ध दिशेला फटका, विरुद्ध दिशेला फटका आहे. चेंडू गवताला गुदगुल्या करतोय. राहुल कोलतेला टाटा गुड बाय करतोय आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. सनसनीत चौकार, 4 धावा. का राहुल राठोड या खेळाडूला पुरंदर टेनिस क्रिकेटमध्ये का प्रसिद्धी आहे? NB ट्रॉफी सारखी मानाची स्पर्धा खेळताना याच खेळाडूंना मी पाहिलेला आहे. शांत, संयमी, गरीब परिस्थितीतून पुढे आलाय. परिस्थितीला आपण पाहतो आपली ताकद बनवली आणि या ताकदीच्या जोरावरती महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळा फॅन क्लब राहुल राठोडने उभा का केलेला आहे याचं ज्वलंत उदाहरण या चेंडूवरती आलेल्या एका चौकाराने पाहायला मिळते आपल्याला. 15 धावा. यावेळीचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग नव्हता तिथे, तरी देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षकाला बीट करा हा चेंडू. राहुल राठोड यांनी बॅटिंग पॉवर प्लेचा घेतलेला निर्णय तो सक्सेसफुल ठरतोय. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में अपने टीम के लिए खडा वही सबसे बडा. आणि राहुल राठोडने मैदानावरती दंड ठोकलेत, षड्डू ठोकलेला आहे राजेवाडी रॉयल संघाच्या गोलंदाजावरती. सौरभ रामदास जे पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत होते, राहुल राठोड यांनी मात्र लागोपाठच्या 2 चेंडूवरती त्यांना पॉइंट सीमारेषा आणि लॉंग लेग फाईन लेग सीमारेषा या दोन्ही सीमारेषा इथे मैदानाच्या आतमध्ये. आले 22 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो, राहुल राठोड फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. सौरभ रामदासला डिप्लॉंगन सीमारेषा दाखवली, कमाल लाजबाब राहुल राठोड बरसलाय. षटकार. या षटकाराबरोबरच 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता आपण पाहतोय रुशांत शेठ भोसले साहेब यांच्या मालकीचा असणारा SRR जेजुरी हा संघ धावफलकावरती नजर टाकली असता पाहायला मिळतात त्या 28 धावा आहे. पहिल्या 2 षटकामध्ये धावा 9 होत्या, त्यानंतर या षटकामध्ये धावांचा धोधो पाऊस आलेला आहे. खरं तर हे क्रिकेट आहे. आघाडीवरून पिछडे आणि पिछड्यावरून आघाडी आपण पाहतो अनेक वेळा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. क्रिकेट म्हटलं की खरं तर 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सोन्याचे असलेला क्रिकेटचा हा रोमांचक थरार आहे. धावा रोकायच्यात. या षटकामध्ये धावा आल्यात आणि या षटकामध्ये धावा आल्या कारणाने धावा तुम्हाला खाली बसा, खाली बसा. काय होतं कधी कधी साईड स्क्रीनच्या अलीकडे फलंदाजाला तुम्ही क्षेत्ररक्षक वाटता आणि मग तिथे मात्र चूक होती. राहुल आलेत 4थ्या षटकाला. ओ हो 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 हो, व्हॉट अ हिट. शुभम बरसलोय आणि यावेळेस नुसता बरसत नाही तर या फटक्यावरती मोहर आहे त्या एका गगनभेदी गगनचुंबी षटकाराची. 6 धावा. षटकाराबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती नजर टाकल्यास 34 धावा धावफलकावरती आहे. थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल, येत्या संकटास तुला भिडावं लागेल. अरे जिंकल्यावरती गर्दी तुझ्या सोबत राहील मित्रा, तोपर्यंत मात्र संघर्षात तुला एकट्यानेच लढावं लागेल. विरुद्ध दिशेला फटकाय राहुल कोरते आपण पाहतो. हा देखील कच्च्या गुरुचा चालन आहे. माझ्या मते मला वाटतं पेसरवा गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू आणि चांगलं क्रिकेट आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. शुभम चांगली बॅटिंग आहे इथे.
जरी आपण पाहतोय आदरणीय बंटी घाटे सर जरी बाद झाले असले परंतु या जोडीने मात्र संसार थाटलेला आहे. संसार थोडासा का होईना परंतु आपली भागीदारी महत्वाची असते. लो फुलटॉस डीप लॉंगॉन आणि जोडी फोडली राहुल कोलतेनं. ज्याची प्रतीक्षा इथे मैदानावरती होती निराश आहे परंतु इथे ड्रिंक्स ब्रेकही आपण मैदानावरती घेत आहोत. ड्रिंक्स ब्रेक घेतोय कारण 4 षटकानंतर अनिवार्य होता. विकेट गेलेली आहे त्यामुळे ड्रिंक्स ब्रेक आपण ऑन करतोय. पाणी घेऊन जायचं असेल राजेवाडी रॉयल्स आणि SRR जेजुरी तर आपण घेऊ शकता. यानंतर ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये याची नोंद घ्या. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती झालेला आहे. दुसरा धक्का आपण पाहतोय SRR जेजुरी या संघाला इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. चांगली सुरुवात इथे मैदानावरती. एक चांगली कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालेली होती. चांगली सुरुवात होती. बॅटिंग शुभम यांचा एक चांगला षटकारही मैदानावरती आलेला होता परंतु राहुल हा जो गोलंदाज आहे तो ओळखला जातो अशी भागीदारी फोडण्यासाठी. भागीदारी त्यांनी मैदानाच्या आतमध्ये फोडलेली आहे. तर न्यू बॅटर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. डी फॉर डेंजर दत्ता यांना आपण इथे आता मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. राहुल लो फुलटॉस चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये जमिनी समांतर फटका दूरवरचा प्रवास क्षेत्रक्षासाठी मिड विकेट मध्ये वा सुंदर फेकी सुंदर आहे. दत्ता डेंजर झोन मध्ये सलीम डाळवळ सरांच्या कोर्टामध्ये हा निकाल त्यांनी दिलाय. दत्ता तुम्हाला परतावं लागेल. काय फेकी होती डीप लॉंगॉन मध्ये. चंपीला राठोड मला वाटतं राठोड फॅमिलीचं पुरंदर टेनिस क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. मग आपण चंपीला राठोड यांना पाहतो. सहदेव राठोड यांना देखील पाहतो. नकुल राठोड यांना देखील पाहतो. राहुल राठोड यांना देखील पाहतो. मला वाटतं राहुल राठोड यांचा मुलगा देखील कदाचित मला वाटतं ऑप्शन मध्ये फॉर्म नव्हता त्यांचा परंतु मी पाहिले त्यांनी देखील खूप चांगले क्रिकेट खेळलेला आहे. राठोड फॅमिलीचा इतिहास मोठा सांगितला जातो. त्या इतिहासावरती देखील आपण खरं तर बोलणार आहोत बऱ्याचशा दिवसानंतर. विशेष म्हणजे राहुल राठोडचा एक स्मॉल मुलाखत कंडक्ट करण्याचा प्रयत्न आहे. जसा वेळ मिळेल तसा नक्कीच आपण राहुल राठोड यांना देखील बोलता करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याकडे वेळ नाहीये. न्यू बॅटर मैदानावरती शिवम कारकूड हा मोठा खेळाडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. यावेळेचा चेंडू मोठा हिट आडव्या बॅटने राहुल कोलतेला दाखवलेलं मोठा आसमान. स्वप्नी भैया काकडे यांच्या चेहऱ्यावरती उमटलेलं स्मित हास्य षटकार. मला वाटतं माझ्यापर्यंत बातमी येते ती म्हणजे पहिलवान आहेत आणि पहिलवानाने मात्र चितपट केलं या चेंडूवरती राहुल कोलतेला. बिगेस्ट हिट. जबरदस्त षटकार इथे मैदानावरती होता. शॉट ऑफ द डे आतापर्यंतचा.
41 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हो, परंतु राहुल कोरते कच्च्या गुरुचा चाला नाहीये. या षटकामध्ये इव्हेंटफुल षटक राहिलेला आहे. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकली असता ऋषांत शेठ भोसले साहेब यांच्या मालकीचा SRR जेजुरी हा संघ 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा धावपलकावरती बनवतोय. चांगली सुरुवात इथे मैदानावरती आहे. राहुल राठोड आतापर्यंत मी जे काही बॅटिंग त्यांची मैदानावरती पाहिली, माझ्या मते मला वाटतं शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न करतील ते. 41 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आता सौरभ रामदासे यांचे 2 षटक संपलेत, त्यामुळे मला वाटतं आता कदाचित सचिन जेदे येतील आता गोलंदाजी मार्कवरती. 4 षटक संपल्यानंतर 5व्या क्रमांकाच्या षटकाला मैदानावरती प्रारंभ आहे. सौरभ रामदासे यांच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिले डिप्स केलेमध्ये त्यांनी क्षेत्ररक्षक उभा केलाय. डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफला देखील आपण पाहत आहोत इथे क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलाय. राहुल राठोड जोपर्यंत हा खेळाडू मैदानावरती उभा आहे मित्रांनो, तो धावांचा पाऊस पाडणार यात तीळ मात्र शंका नाहीये. परंतु शिवमचा जो फटका होता, विशेष म्हणजे मरगळ आली होती, निश्चित आलेलं ग्लानी येऊन पडलेला हा धावपलक होता. वातावरण थोडंसं आपण पाहतं थंडीचं होतं, त्यामुळे थोडंसं सर्वजण शांत होता, परंतु सर्वांना मंत्रमुग्ध करणारा आणि डोळ्याची फारणं फेडणारा हा राजशाही धडाका होता. सचिन जेते बॅकफुटला गेले. वा, सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपलक पुढे जातो. 42 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मोठा संघर्ष इथे मैदानावरती रंगलेला आहे. हा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये रडवतो मित्रांनो, परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो. शिवम पहिलवान आहे, लाल मातीतला आहे आणि विशेष म्हणजे चितपट कसं करायचं, आसमान कसं दाखवायचं या खेळाडूला माहिती आहे. कुठला डाव कुठं टाकला जातो हे मला वाटतं सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र सचिन जेदे हा देखील एक चांगला खेळाडू राहिलेला आहे. यावेळेचा चेंडू समोर पुण्यामध्ये उडवलाय, डीप लॉंगन उभा. सचिन जेदेने पार्टनरशिप फोडून टाकली, उद्ध्वस्त करून टाकली. तो ऐकत असता जयघोषाचे नारे तो नकोस विसरूया, काल गतीचे वारे, अचूक चेंडू फटकाऱ्या काळाचा आयुष्य असर डोंगर धावांचा, निरंतर आठवण राहिली इथे करा कराला अरे हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. डीप लॉंगॉनला सुंदर झेल टिपलाय. राहुल राठोड मान खाली घालतो, त्याला माहिती आहे किती मोठी विकेट इथे मैदानावरती होती. बेटर चला थोडंसं स्पीडअप करूयात आपण, कारण काल जर आपण पाहिले आपल्या कालच्या सायंकाळचे एकच संघ सुपर 6 मध्ये गेलाय, त्यामुळे कालचं वातावरण आज होऊ नये ही खरं तर सातत्याने आयोजक कमिटीची तारेवरची कसरत इथे चालू आहे. न्यू बॅटर आपण पाहतो सुयोग यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. चौथा धक्का इथे मैदानावरती बसलेल्या सचिन जेदेंची आपण पाहतो कमाल ह्या मैदानावरती आपण पाहिलेली आहे. शांत संयमी शेतकरी कुटुंबाला बिलॉंग करतो, हाडाचा शेतकरी म्हणून करतो, तो पुढे आलेला आहे. आपलं प्रोफेशनल जपत खरं तर खूप चांगली कामगिरी इथे मैदानावरती केलेली आहे. राजेवाडी रॉयल संघ काल मोरे 11 राजेवाडी हा संघ या मैदानावरती खेळला. त्यांची प्री क्वार्टर बाकी आहे, कारण जिंकणारा संघ तो क्वार्टर फायनलला येईल आणि ती उद्या आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये घ्यायची आहे. त्यामुळे आज तशी पुन्हा एकदा शक्यता उपस्थित होणार नाही, त्यामुळे स्पीडअप करायची आपल्याला. डाऊन द ग्राउंड फटका, जमिनी समांतर फटका आहे. अनिकेत जगताप उभे आहेत तिथे, चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. एक सिंगल आहे, एका सिंगल बरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 43 धावा धावपलकावरती आहे. राहुल राठोड, बाजी प्रभू देशपांडे सारखा आपण पाहतो घोडखिंड इथं मैदानाच्या आतमध्ये लढवतो. मुठभर मावळे हाताने घेतले होते बाजी प्रभू देशपांडेने आणि इतिहास घडवला होता, तो अजरामल झाला. तो इतिहास घडवण्याचा प्रयत्न राहुल राठोड यांना करायचा आहे. सोपं नाहीये, कारण सचिन जेदे सारखा मोठा सुपरस्टार त्यांच्या समोर इथं उभे आहेत. ओहो, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ ब्रिलियंट बॉल. दॅट्स अ टिपिकल बॉल बाय सचिन जेदे. फुल लेनचा चेंडू, यॉर्क पद्धतीचा चेंडू. क्रिकेटमध्ये कितीही ग्लॅमरस असू द्या मित्रांनो, यॉर्क नावाचा ब्रह्मास्त्र तुमच्याकडे असेल तर एक तर मग तुमच्याकडे हेलिकॉप्टर हा फटका असावा लागतो, आणि तो जर नसेल तर मग मात्र सचिन जेदेचं स्मित हास्य तुम्हाला पाहावं लागेल. अफलातून गोलंदाजी केली, हे गेंद नहीं थी, आका गोला था और जैसे आका गोला मैदान के अंदर आया राहुल राठोड को बंदिस्त कर दिया. अफलातून चेंडू होतो इथे तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. फुलटॉस आणि इथे मात्र फुलटॉस वरती राहुल राठोड बरसलाय.
स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर शिव छत्रपतींचा छावा भावा इथे मिळतील 6 धावा षटकार 6 धावे बरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो 49 धावा धावपलकावरती आहे घर वालों ने तुम्हें नाम तो दिया है लेकिन पहचान तो तुम्हें अपना आप बनानी पड़ेगी और राहुल राठौड़ द्वारा पूरी तरह से पहचान मैदान के अंदर जारी है सुंदर सुंदर खरं तर आपण पाहतो फलंदाजी इथे मैदानावरती हे क्रिकेट आहे अफलातून सामना इथे मैदानावरती चालू आहे बॅकफुटला गेले या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक सजवलाय तिथे नैसर्गिक अडथळा म्हणता येणार नाही मानवनिर्मितही म्हणता येणार नाही ठीक आहे नैसर्गिकच म्हणूयात एक सिंगल इथे मैदानावरती आली एका सिंगल बरोबरच आपण पाहतोय षटक क्रमांक माफ करा चाचपणी चालू आहे पंचांची इट्स अ डेड बॉल असेल यस यस पंचांसाठी एकदा आपण जोरदार टाळ वाजवूयात मित्रांनो कारण पहा ही गुणवत्ता आहे ही स्वप्नील भैया काकळे आणि स्क्वॉडची गुणवत्ता आहे मित्रांनो अनेक मैदान आम्ही पाहिले अनेक मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्यात परंतु ज्या स्पर्धेमध्ये खरं तर ही त्रिमूर्ती आहेत तिथे खूप कमी वेळ खरं तर वाद झालेला आहे वाद टाळायचा असेल तर स्वप्नील भैया काकडे आणि कंपनीला तुम्हाला कॉल करावा लागेल आमच्या स्पर्धेसाठी या आणि मला वाटतं का त्यांना प्रचंड मागणी आहे दाखवलं गेलाय सुंदर चेंडू होता कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती चूक करतायत आणि काही जगता महारासारखा आला तिथे चुकीच्या ठिकाणी फेकी करतोय तिसऱ्या पंचांकडे गेलेले आहेत आणि मला वाटतं थोडीशी बॉडी लँग्वेज राहुल राठोडची अशी आहे की मी सॅटिस्फाय आहे मी पोहोचलोय अक्षय चांदगुडे सरांकडे जातोय आपण कारण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये ते आहेत अतिशय महत्वपूर्ण हा रिव्ह्यू घेतला गेलेला आहे या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू खेळाडूंना नाहीये परंतु पंच जर डाऊटफुल असतील तर मग मात्र आपण पंच तिसऱ्या पंचांकडे जाऊ शकतात असं वाटलं की इथे मात्र 19-20 आहे ही खासियत आहे सेफ असेल राहुल राठोड इथे नोटआउटचा कॉल इथे मैदानाच्या आतमध्ये येतोय 2 धावा इथे मैदानावरती आणि या 2 धावे बरोबरच SRR जेजूर संघाचा अर्धशतक इथे आपण पाहतो मैदानावरती पूर्ण होतोय 51 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात 5 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे अजूनही आपण पाहतो तिथे 16 चेंडूमध्ये 30 धावांवरती राहुल राठोड मैदानावरती खेळतात अफलातून बॅटिंग करतात तर सुयोग नवीन आलेले बॅटर आहेत तिथे मैदानावरती चांगली कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिले ते 6व्या क्रमांक षटकाला प्रारंभ होतोय चंपीलाल राठोड चंपीलाल राठोड आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आले पडतोय की एका बाजूला मात्र सहजरित्या सुयोग धावबाद होऊ शकले असते परंतु राहुल राठोडची विकेट अशा सिच्युएशन मध्ये जर आले ना तर राजावाडी रॉयल संघ मात्र डोकोवर काढेल या सामन्यामध्ये त्यामुळे त्यांच्यावरती सातत्याने आक्रमण चढवलं जातं ब्रह्मास्त्र बाहेर काढलाय परंतु त्या ब्रह्मास्त्राचं देखील आपण पाहतो ती कामगिरी इथे पाहायला मिळते आपल्याला राहुल राठोडच्या तालमीमध्ये चंपीलाल राठोड किंवा मला वाटतं एकाच वेळी दोघं जण चांगला सराव करत असतील आणि एकाच वेळी चांगली क्रिकेट खेळत असेल हे क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेटचा मोठा इतिहास सांगितला जातो दोन्ही सख्य बंधू एकमेकांच्या समोर आल्यानंतर देखील आपण पाहतो चांगले क्रिकेट पाहायला मिळते मग ते युसुफ पठाण इरफान पठाण पंड्या ब्रदर्स यांना तुम्ही पाहिलं शॉर्ट मार्च मेचर मार्च अशी अनेक उदाहरणं आहेत की जे एकमेकांच्या समोर आल्यानंतर मात्र चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे समोर उडवलाय चेंडू लाल मोठी चेस आहे सचिन जी देत उभे चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आहे असाच खरं तर IPL चा सामना चालू होता आणि
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आपण पाहतोय किंग्स 11 पंजाब. एका संघाकडनं युसुफ पठाण खेळत होते, एका संघाकडनं इरफान पठाण खेळत होते. युसुफ पठाण 40 पार करून गेलेला होता, परंतु इरफान पठाण गोलंदाजी मार्कवरती आला आणि खरं तर चेंडू गती परिवर्तन टाकला, उंच हवेमध्ये गेला. इरफान पठाणने स्वतःच्या गोलंदाजीवरती सुंदर झेल टिपला युसुफ पठाणचा, परंतु त्यानंतर घरी गेल्यानंतर वेगळी स्टोरी होती. नो बॉल, नो बॉलचा कॉल येतो सलीम डाळवे सरांच्या माध्यमातून आणि इथे मात्र फ्री हिट असणार आहे. त्या इतिहासावरती पुन्हा एकदा बोलूयात. धावफलक पुढे जातं, धावफलकावरती नजर टाकल्यास आपल्याला पाहायला मिळतात ते अगदी 56 धावा इथे मैदानावरती तुम्ही पाहत आहात. घरी गेले युसुफ पठाण. इरफान पठाण घरी गेल्यानंतर मात्र त्यांची बहीण आलेली होती. युसुफ पठाणला काहीच म्हटलं नाही त्यांची बहीण, परंतु इरफान पठाणला जे काही म्हटले ते चेंडू झाल्यानंतर मी सांगेल. फ्रीटचा चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. राहुल राठोड यांच्यासाठी संधी आहे इथे. मला वाटतं राहुल राठोडने जी संधी होती त्या संधीचं सोनं केलेलं नाहीये. कोणा यांचं स्वागत आहे. कुठलीही धाव इथे नाही. युसुफ पठाणची बहीण इरफान पठाणने म्हटली की भाई अच्छा खेळ राहता, खूप सुंदर चांगले ते खेळत होता, मग तू अशा वेळी भाईचा झेल का घेतला. इरफान पठाण म्हणला भाई माझ्या घरामध्ये आहे, परंतु सर्वात आधी माझ्यासाठी जे महत्त्वाचं असेल ते म्हणजे माझा देश, त्यानंतर माझे फ्रेंड्स क्रिकेट. त्यामुळे क्रिकेटमध्ये नातेसंबंध जपून जमत नाही मित्रांनो. ओहो हो हो, सुंदर बॉल, सुंदर बॉल. यष्टीरक्षकाने चूक केलेली आहे, सोडून दिलाय चेंडू आणि बाईच्या माध्यमातून येतोय हा चौकार. यष्टीरक्षकाकडून आपण पाहतो चूक मैदानाच्या आतमध्ये होती आहे. अशा मोठ्या मॅच मध्ये तुमच्याकडून झालेली चुका तुम्हाला खरं तर आपण पाहतो एका मोठ्या पराभवाला जाऊ शकते. चौकार आलाय, चौकाराबरोबरच संघाचा धावफलक पुढे गेलाय. 60 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तुम्हाला असे चेंडू अडवावे लागतील. पहिल्या दिवसामध्ये तुम्ही विपुल खैरे यांना ह्या मैदानावरती पाहिलं. यष्टीरक्षणाचा दर्जा जो होता ना तो उत्तम दर्जाचा होता. अफलातून यष्टीरक्षण केलं काल. विरुद्ध दिशेला फटकाय. पॉइंट इथे आपण पाहतो मैदानावरती आला. कुठलाही क्षेत्ररक्षक कुठलीही धाव या चेंडूवरती इथे नाहीये. राहुल राठोड रडलाय, परंतु आपण पाहतो दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळत नाहीये आणि साथ तुम्हाला मिळायचा असेल तर तुम्हाला कर्तबगारीचा झेंडा मैदानाच्या आतमध्ये उभा करावा लागणार आहे. चांगला चेंडू आपण पाहतो इथे मैदानावरती होता. या षटकामध्ये धावा आल्या त्या अवांतर पद्धतीने, परंतु चंपेलाल राठोडचं मी कौतुक करेल. खूप दूरवरचा त्याचा खरं तर रनअप आहे आणि एवढ्या दूरवरनं पळत येत त्याने अचूक लाईन लेंथ साधत राहुल राठोड सारख्या एका मोठ्या महान योद्ध्याला आतापर्यंत थांबवलेला आहे. इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हर. सौरभ रामदास आहे, त्यामुळे चूक खूप कमी वेळा होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅकअप साठी कुठलाही खेळाडू नाहीये. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 6 षटकांचा खेळ संपला मंडळी आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर ऋषांत शेठ भोसले साहेब यांच्या मालकीचा SRR जेजुरी हा संघ धावफलकावरती 4 गडी बाद 62 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 षटके इथे मैदानावरती बाकी असणार आहे. आता गोलंदाजी मार्कवरती मात्र 7व्या षटकाला इथे मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण नकुल राठोड यांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. धावा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत. 2 षटके अजूनही मैदानावरती बाकी आहे. राहुल राठोडने मात्र मैदानावरती कॅल्क्युलेटेड क्रिस इनिंग खेळलेला आहे, म्हणून तर खरं तर हा खेळाडू पूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला प्रसिद्ध आहे. सुयोग डीप लॉंग ऑफ सचिन जेदे, थँक्यू व्हेरी मच. सुंदर झेल टिपलाय. सुयोगचा खेळ थांबला. नकुल राठोडने आपण पाहतो दण ठोकले त्या पहिल्या चेंडूवरती. ज्याची गरज इथे मैदानावरती होती. कधी कधी काय होतंय, राहुल राठोड चांगली बॅटिंग करतायत, परंतु दुसरा पार्टनर आहे तो देखील सातत्याने एक सिंगल डबल धरून नेण्याचा प्रयत्न तिथे मैदानावरती करतायत. अशा प्रयत्नामध्ये सुयोग बाद झाले. सुयोगला माहिती होते की आता काही चेंडू आपल्याकडे बाकी आहेत आणि तिथून मात्र तुम्हाला धावफलक इथे मैदानाच्या आतमध्ये गोळा करायचा आहे. सुधीर साबळे, पुरंदर टेनिस क्रिकेट मधलं शांत संयमी व्यक्तिमत्व, ज्याने गुणवत्तेच्या जोरावरती आपला स्वतःचा एक मोठा फॅन क्लब उभा केलेला आहे. सुधीर साबळे यांना आपण इथे आता मैदानाच्या आतमध्ये पाहतो. तर नकुल राठोडने मात्र पहिल्या चेंडूवरती मिळवलेले यश इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे.
सुधीर यांच्यासाठी पुढील चेंडू जोरामध्ये बॅट फिरलेला आहे. धावपलक तुम्ही जर इथे मैदानावरती पाहिलं ना मित्रांनो, धावपलक आता गोळा करावा लागणार आहे. राहुल राठोड मला वाटत नाही की फार वेळ तो नॉन स्ट्राईक वरती येईल, कारण आपण पाहतो त्याला स्ट्राईक घ्यावी लागेल, कारण इथे नकुल वाह सुंदर गोलंदाजी. धावचिताची मला वाटतं संधी असेल, हे गरजेचंच होतं, कारण पहा धावा एका बाजूने होत नव्हत्या. सुधीर साबळे सॅक्रिफाईस करतील आपले विकेट आपल्या राहुल राठोड या संघ नायकासाठी. डाबाला आणखीन एक मोठा खिंडार पडताय. जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी नकुल राठोड यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर शान राठोड यांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 7व्या क्रमांकाचं षटक आणि काय अफलातून षटक इथं मैदानावरती टाकलेला आहे. राहुल राठोड जरी विकेट गेली तरी माहिती आहे काय इथून आता मात्र त्याला थांबाया वेळ नाहीये. धावा त्यांना इथे मैदानाच्या आतमध्ये गोळा करावे लागतील, कारण त्याशिवाय तुमचं काम इथे मैदानाच्या आतमध्ये होणार नाहीये. नो बॉलचा कॉल इथे मैदानावरती आणि नो बॉल वरती फलंदाज धावबाद. फलंदाज इथं धावबाद आहे. फ्रीडचा चेंडू असेल, परंतु नॉन स्ट्राईक वरती राहुल राठोड असतील. आता बॅटर चला थोडस लवकर. आठवा धक्का, माफ करा 7वा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये SRR जेजुरी या संघाला बसलेला आहे. सहदेव राठोड आणखीन एक अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जातात सहदेव राठोड. ऑक्शन प्रक्रियामध्ये जसं ज्यांचं नाव आलं आपण सरांसाठी सर्वांनी खरं तर उभं राहून टाळ्या वाजवल्या, कारण इतकं चांगले क्रिकेट सरांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळले. या पुरंदर टेनिस क्रिकेटसाठी त्यांनी खेळलेलं आहे. खरं तर तिन्ही बंधू एकाच सामन्यामध्ये खेळतात. राहुल असतील, नकुल असतील आणि आपण पाहतो आता सहदेव यांना तुम्ही इथे पाहत आहात. फ्रीडचा चेंडू असेल सहदेव यांच्यासाठी. यावेळेचा चेंडू होता, चोरामध्ये बॅट फिरली, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क. व्हॉट अ बॉलिंग, ब्रिलियंट बॉलिंग बाय नकुल राठोड. काय गोलंदाजी इथे मैदानावरती केली. धावांचा जिथे धो पाऊस पडत होता, धावफलकही थांबवलाय, आडवा बांधही घातलाय आणि विकेटही सातत्याने या षटकामध्ये त्यांनी घेतलेला आहे. हो उंचामध्ये चेंडू सचिन जेदे. हो काय प्रयत्न होता तिथे. तिसऱ्या पंचांकडे जाऊयात आपण. तिसऱ्या पंचांकडे जातो आपण. सचिन जेधेने याचा निकाल काही येऊ द्या मित्रांनो, परंतु जे डेडिकेशन होतं ना तो खूप अफलातून होता. खूप जबरदस्त एफेक्ट होता, परंतु त्यावरती ते एफेक्ट आपल्या कामासाठी आलेत का पाहायचं इथं मैदानावरती आपल्याला. खेळाडू जागेवरती आहे ना, आपण जो असेल तो निर्णय आपण देऊयात, परंतु वेळेचं बंधन आपल्याला आपल्या जागेवरती आहे. आपण आपल्या जागेवरती आहे, जेणेकरून जो काही निर्णय लगेच आपला सामना चालू करा, कारण कालची एक मॅच पेंडिंग आहे आपली. आजही तसं झालं तर मग मात्र रविवारची फायनली सोमवार जावे लागेल. कॉल पिकअप करा भैया सर. तिसऱ्या पंचांचा कॉल इट्स मॅक्सिमम छेरन षटकार. सहदेव राठोड
जगाच्या बाजारामध्ये मित्रांनो अनुभव मिळत नाही आणि पुरंदर टेनिसचं जुनं नाणं खणखणीत वाजतंय. सचिन जेदेचा प्रयत्न सुरेख होता. षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे गेला. धावपलकावरती 69 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळीचा चेंडू होता उंच हवेमध्ये फटका असेल. लॉंग ऑफ लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक सौरभ रामदासे आणि सचिन जेंदे दोन्ही आले तिथे. सौरभ सर तिथे चेंडूला कव्हर करतील तोपर्यंत घेतला जातात त्या 2 धावा आणि या 2 धावे बरोबरच 7 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्या असता ऋषांत शेठ भोसले यांच्या मालकीचा SRR जेजुरी हा संघ धावपलकावरती नजर टाकतोय. 71 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शेवटचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि शेवटच्या षटकासाठी चंपीलाल राठोड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलेत. समोर जर आपण पाहतो राहुल राठोड काय अफलातून बॅटिंगर. 23 चेंडूमध्ये 33 धाव्यांची एक मोठी मॅरेथॉन इनिंग खेळत एका बाजूने मात्र नांगर ठोकलेला आपल्याला पाहायला मिळतात. फॉलोथ्रोमध्ये कम्फर्टेबल नव्हते. डेड बॉलची घोषणा येईल इथे मैदानाच्या आतमध्ये. मोठे मॅच मोठा संघर्ष तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहतो सौरभ रामदास यांनी स्क्वेअर लेग घेतला, मिड विकेट घेतला, लॉंग ऑन घेतला, लॉंग ऑफ घेतला, स्वतः डीप एक्स्ट्रा कव्हरलाय, फाईन लेग आणि थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये पॉइंटमध्ये. भन्नाट वेगाचा चेंडू होता. इथे मात्र नकार दिलेला आहे. धावेसाठी नकार दिलेला आहे. अफलातून गोलंदाजी चंपीलाल राठोड या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित करून सोडलेला आहे. गेम बनाएगा नेम, मेहनत से ऊंचे सम्राट होना जाना इतना आसान नाहीये आणि तुम्हाला तुमचं कर्तृत्व इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहे. एक मोठा संघर्ष, एक मोठी ताकद तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. फुलटॉस आणि चेंडूची केलेली राहुल राठोडने गोटी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बिग 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 ब्लास्ट षटकार. 6 धावे बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 77 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेल मी, अडू शकेल मजला अशी कोणी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक काव्य, जळेल ती झोपडी अशी आगही ज्वलंत नाही. येथील वादळे खेटील तुफान तरी वाटे चालतो मी, अडथळ्यांना घेऊन अडखळणे माझ्या पावलांना पसंत नाही. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में अपने टीम के लिए खड़ा वही सबसे बड़ा. राहुल राठौड़ द्वारा बहुत बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर जारी है. अफलातून बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समोर पुढ्यामध्ये उडवलंय चेंडूला, डीप लॉंग ऑन. सचिन जेदी उभे, चांगले क्षेत्ररक्षक मैदानावरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी सहदेव निम्म्या रस्त्यावरती असतील. एकच धाव या चेंडूवरती असतील. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे जाईल. 78 धावा होतील, परंतु आपण पाहतो 9व्या क्रमांकाचा फलंदाज बाद होईल. लास्ट बॅटर आपल्याला मैदान माफ करा, 8व्या क्रमांकाचा फलंदाज बाद आहे इथे. प्रवीण न्यू बॅटर आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्ही पाहत आहात. मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. राहुल राठोडची इनिंग इथे आपण पाहतो वाखाणण्याजोगी तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये राहुल राठोड यांच्या माध्यमातून. शांत संयमी असला खेळाडू. यावेळेस इनसाइड आउट. पॉइंटच्या डोक्यावरना चेंडू ट्रॅव्हल आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पाठमोर जातात. 2च धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 2 धावेबरोबर संघाचा धावपल पुढे जातो. धावपलकावरती 80 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 27 चेंडू मध्ये 42 धावा राहुल राठोड. काय इनिंग खेळला इथे मैदानावरती. मला वाटतं या स्पर्धेचा हायेस्ट संदीप बरकडे पहिल्या दिवसामध्ये करता शेवटच्या सामन्यामध्ये केलेलं होतं. 47 धावांवरती ते बाद झाले. यावेळीचा चेंडू आता खांदून काढावा लागला. जमिनी समांतर फटका सौरभ रामदासी पुन्हा एकदा चेंडूवरती येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होणार आहे.
पाठीमागे बॅकअप साठी खेळाडू आलेत. इष्टरक्षक 2 धावा, 2 धावे बरोबर संघाचा धावपल पुढे जातो. धावपलकावरती 82 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळीचा चेंडू डाऊन द ग्राउंड फटका इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चूक झाली, परंतु पाठीमागे सचिन जेदेचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बोला सर, बोला. जेजूर टीम चला. बाकीचे खेळाडू चला. जरी राहुल एखाद्या मिनिटाने उशिरा आला तर काय हरकत नाही, परंतु बंटी सर कंपनी चला ना मैदानावरती. चेंडू द्या आतमध्ये. आयोजक कमिटी चेंडू हवाय आपल्याला. दीपक दादा. चौऱ्याऐंशी धावा धावपलकावरती बनवल्यात आणि जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतो 85 धावींची गरज इथं मैदानावरती असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि या 85 धावांचा धावपलक कसा चेस केला जाईल, काय घडतंय काय बिघडतंय आणि कोण ह्या फलंदाज. चला फलंदाज आपण पाहतो एक मोठा सोहळा मैदानाच्या आतमध्ये उभा केलेला आहे. रंगरंग सोहळा इथे मैदानावरती आपण पाहतो. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले तब्बल 51,000 रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिले तब्बल 31,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तब्बल 21,000 रुपये आहे. अनेक दानशूर हात आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेत. पुढील सामन्याचं देखील आपल्याला नाणेफेक इथे मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. 84 धावा. थँक्स टू राहुल राठोड. काही इनिंग खेळलं मैदानावरती, त्यांना तेवढीच साथ आपण पाहतो. अनेक कॅमेल मिळाले आपल्याला. शुभम यांची बॅटिंग पाहायला मिळाली. सुयोग यांची देखील बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. तुम्ही जर पाहिलं शिवम कारगोडे यांची देखील एक चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. छोटे छोटे परंतु चांगली भागीदारी सहदेव राठोड सरांचे देखील मला वाटतं नंतरच्या काळातले काही फटके तुम्हाला पाहायला मिळाले. जोपर्यंत तुम्ही मैदानावरती जात नाही टीम क्षेत्ररक्षण लावणार नाहीये. त्यामुळे सलामीर आपण जोपर्यंत मैदानावरती जात नाही तोपर्यंत मला वाटतं क्षेत्ररक्षण ते लावणार नाही. सौरभ सर ॲज अ रिक्वेस्ट आपण चला मैदानावरती. मोठी मॅच आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 84 धावा बनवल्या गेल्या. जिंकण्यासाठी 85 धावांचा पाठलाग करायचा आहे. सौरभ रामदासे आणि अनिकेत जगताप हे दोन सुपरस्टार मैदानावरती जातील आणि जसा सामना चालू होईल तसं मायक्रोफोनवरती सेकंड इनिंगसाठी आपल्यासोबत जोडले जातील. कोरेगाव मुळगावचा एक गोड आवाज, सुमधुर आवाज, जे आवाजाने आपण पाहतोय अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये खूप मोठा फॅन फॉलोइंग खरं तर आपण पाहतो आपल्या
85 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि सलामीची जोडी मात्र इथे मैदानावरती सज्ज होती आहे. पुरंदर तालुक्याचं क्रिकेट ज्या खेळाडूवरती अनेक वर्ष खरं तर फिरत आलेलं आहे. सौरभ रामदास हे संघाचे चॉईस प्लेयर तर याच मातीत आणि याच मैदानावरती तयार झालेला. लहानपणापासून क्रिकेटची भरपूर अभ्यास, प्रचंड आवड आणि त्या आवडीचा आपण पाहतो छंद बनवत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पुरंदर टेनिस इंडस्ट्री मध्ये खरं तर ज्या खेळाडूंना अनेक वर्ष खूप चांगली कामगिरी केलेली आहे. अनिकेत जगताप यांना तुम्ही इथे आता मैदानाच्या आतमध्ये पाहतात. तर षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुधीर साबळे यांना तुम्ही तिथे मैदानावरती पाहताय. या ठिकाणी शुभागमन होतं गाल ज्यांचा तुम्ही आवाज ऐकलाय. समाधान अवचर सर देखील आपण पाहतो पुढच्या मॅच सोबत आपल्यासोबत जोडली जातील. त्यांचं देखील स्वागत करूयात. लेस प्लेचा इशारा, 40 मिनिटाचा टायमर, 11:42 मिनिटाला पहिला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये पडतोय. पहिला चेंडू इथे मैदानावरती आणि बॅटने फटका इथे मैदानावरती खेळलेला आहे. एक सिंगल, एका सिंगल बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकल्याचा संघाचं खातं रूळ घेतलाय बिमर चेंडूसाठी. अक्षय चांदगुडे सरांकडे आपण जातोय. कशा पद्धतीने आपण पाहतो कामगिरी त्या मैदानावरती केली जाईल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातात. मोठे व्यासपीठ इथे मैदानावरती असणार आहे. सामना महत्वाचा काय इथे जिंकलात तर मग मात्र पहा फक्त एक मॅच जिंकायची आणि सुपर 6 मध्ये जायचंय. परंतु इथे पराभूत झाला तर मग तुम्हाला 1 ते 2 मॅचेस जास्त खेळावे लागतील. पुरंदर टेनिस क्रिकेट दादा सोबत अक्षय सर आहेत आमचे जे निशब्द आहेत आणि त्यांच्याकडे हा निकाल आपल्याला पाहायला मिळतो इथे मैदानावरती. कशा पद्धतीने कामगिरी होईल, कसं व्यासपीठ इथे मैदानाच्या आतमध्ये होईल. फटका मारला होता अनिकेत जगताप यांनी, परंतु त्यावरती थोडासा हाईट आहे का त्याची चाचपणी करण्यासाठी सलीम सरांनी अक्षय सरांची मदत घेतलेली आहे आणि तिथे मात्र चाचपणी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी ते मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. सॉफ्ट डिसिजन जो असेल तो द्यावा लागेल आपल्याला आणि सॉफ्ट डिसिजन मला वाटतं इट्स अ फेअर बॉल. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचं खातं इथे मैदानावरती उघडलं गेलेलं आहे. सौरभ रामदासी डावकुऱ्या हाताचा तेजपुंद सितारा पुरंदर तालुक्यातला स्ट्राईक वरती आहे. तर दुसऱ्या बाजूला सुधीर साबळे सर. उजाना डावकुऱ्या हाताचं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे आपण पाहतो बंटी घाटे या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवताय. बॅकवर्ड पॉईंट घेतलाय, कव्हर घेतलाय. वाडिश मिडॉपही तिथे घेतला. मिडॉन मध्ये स्वतः ते तिथे मैदानावरती उभे आहेत. हलक्या हाताने चेंडूला दिशा दाखवलेली आहे. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. एकच धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे जातो. धावपलकावरती नजर टाकल्यास 2 धावा धावपलकावरती आहे. अनिकेत जगताप, अनेक वर्ष अनिकेत जगतापचा मी प्रवास टेनिस क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये पाहिलेला आहे. विशेष म्हणजे आपण पाहतो आपल्या शेती व्यवसायातून पुढे आलेला खेळाडू उत्तम प्रकारची शेती करतो आणि त्यातून पुढे येत मात्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्वतःमध्ये खरं तर एक मोठा बदल करत एक चांगले क्रिकेट आतापर्यंत त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालेला आहे. बाहेर जाणार चेंडू होता बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक सौरभ रामदासीने घट्ट सोडलं. नो बॉल तिथे मैदानावरती. नो चेंडू आणि त्यावरती घेतलेली एक सिंगल. सौरभ रामदासीला आपण पाहतो आता फ्रीडची संधी असणार आहे. उघडा डोळे पहा नीट. चेंडू असेल फ्री हिट आणि या चेंडूवरती आपण पाहतो कसा प्रयत्न होणार आहे. क्षेत्ररक्षण बदलू शकतात. जर अनिकेत जगताप स्ट्राईक वरती असते तर मग क्षेत्ररक्षण तुम्हाला बदलता आलं नसतं. परंतु खेळाडू खाली बसा ना तिकडे पलीकडे. सर खाली बसा. यावेळेचा चेंडू होता कव्हर पॉइंटला. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बिमर चेंडू इथे मैदानावरती असेल. बिमरचा देखील मोठा इतिहास सांगितला जातो. आणखीन एक असाच हाईटचा चेंडू जर सुधीर साबळे यांनी टाकला तर मग मात्र गोलंदाजी बंद होईल. काल असंच आपल्याला ह्या मैदानावरती पाहायला मिळालं. आणि फ्रीडचा चेंडू मला वाटतं आता अनिकेत जगतापला आहे. फ्रीडचा चेंडू मध्ये एखाद्या हॉटेलमध्ये जा, किती जेवण करा, तुम्हाला सर्व काही माप आहे. आता इथे अनिकेत जगताप कशा पद्धतीने जेवण करतो पाहायचं इथे मैदानावरती.
यावेळेचा चेंडू गुडगा टेकवलाय, फाईन लेग सीमारेषेला. अनिकेत जगतापचा झंझावात, थांबला ना सूर्य ना थांबली ना धारा, या बेधुंद वादळाला कोठून करणारा अनिकेत जगताप बरसला थर्डमॅन, फाईन लेग सीमारेषेला चौकार. या चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकल्यास आपल्याला पाहायला मिळतात ते अगदी दुहेरी धावसंख्येला आकार इथे मैदानाच्या आतमध्ये मिळतोय. संघर्ष आणि संघर्ष इथे मैदानावरती रंगलेला आहे. दोन मातब्बर, दोन समान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर आलेत. मनगटाला छातीला छाती भिडली गेलेली, हर हर महादेवच्या घोषणा मैदानावरती झाल्या, तलवारीला तलवारी भिडली गेली आणि युद्ध आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेला आहे. कोण या युद्धाचा मानकरी ठरणार आहे. आज मात्र आपण पाहतो कोण कामगिरी करेल. इष्टीपाटे मागे बंटी सर आलेत आणि मला वाटतं कदाचित सुधीर साबळे आता मला वाटतं क्लोजच्या माध्यमातून बंटी सरांना घेऊन गोलंदाजी करतील. 10 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिले षटक इथे प्रगती पथावरती मिडऑफ मध्ये स्वतः राहुल आले तिथे. अनिकेत जगतापसाठी डिप स्क्वेअर लेग आणि डिप मिड विकेट असे दोन क्षेत्ररक्षक उभे करून ठेवलेले आहे. चांगली कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. फुलटॉस अनिकेत जगताप तिथे फुलटॉस वरती. स्क्वेअर लेग मध्ये फुलटॉस सेंडोवरती मिडल करू शकलेला नाहीये. डावाला पहिलं खिंडार अनिकेत जगताप नावाचं वादळ थांबवलं सुधीर साबळेंनी. मला वाटतं निराश असेल, खूप निराश असेल अनिकेत जगताप. कुठेही हा चेंडू तो मारू शकला असता, परंतु मित्रांनो तिथे स्क्वेअर लेग उभा करून ठेवलाय. फलंदाज चला 1 मिनिटाच्या आतमध्ये चेंडू पडणं गरजेचं आहे. पहिला धक्का इथे मैदानावरती बसलेला, प्रॉपर टायमिंग इथे मैदानावरती झालं नाही मित्रांनो. तर न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये सचिन जेदे यांना तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये रडवतो मित्रांनो, परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य घडवतो आणि या संघर्षातून येणारे यश तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहे. रख हौसला हो मंजर भी आएगा, प्यासे की प्यास चलकर समंदर भी जाएगा, रूट करना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. तुम्हाला कर्तृत्व इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहे. दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही, तर त्यासाठी स्वतःच्या छाताडामध्ये दम असावा लागतो आणि स्वतःच्या छाताडामध्ये दम असेल तर तो शिकारी करणार देखील हा जातीवंत लागतो. वाईड यॉर्कर खंडून काढला. राहुल राठोड सेंडवरती येणार आहे. एक सिंगल इथे मैदान. आता राजेवाडी संघ घरच्या मैदानावरती खेळतात, त्यामुळे आपण पाहतो प्रेक्षक हा त्यांचा 12वा खेळाडू बनलेला असणार आहे. शेवटचा झेंडू बाकी आहे. 11 धावा धावपलकावरती इथे मैदानावरती आहे. जरी अनिकेत बाद झाले असले, परंतु आपण पाहताचा सचिन जेदे आणि प्रवीण रामदासी, सौरभ रामदासी माफ करा, असे दोन्ही संघाचे चॉईस खेळाडू आपण पाहतो इथे मैदानावरती आहेत. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फटका फसलाय. दूरवरनं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलेला आहे. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावे बरोबरच षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर त्याने प्रवीणजी सनस सर यांच्या मालकीचा असणारा राजेवाडी रॉयल संघ 85 धावांचा पाठलाग करतो. मंडळी मैदानावरती बनवल्या गेल्या 13 धावा, परंतु या 13 धावा बनवत असताना अनिकेत जगताप सारखा सुपरस्टार सुधीर साबळे यांनी टिपलेला आहे. पुढील सामन्याचा टॉस करतो आपण इथे मैदानावरती. पारेश्वर 11 पारगाव आणि वासुकी बॉय जेजुरी दोन्ही संघाचे संघ मालक नाणेफेकीसाठी, बापा दोन्ही संघाचे संघ नायक नाणेफेकीसाठी. चला वासुकीबाई जेजुरी आणि परलेश्वर क्रिकेट क्लब अर्थातच पारगाव हे संघ एकमेकांच्या समोर यानंतर येणार आहेत. शुभम गोलंदाजी मार्कवरती आहेत. दुसरं षटक घेऊन ते आता मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. बेचाळीस चेंडू मध्ये अजूनही 72 धावांचा पाठलाग.
शुभम यांना आपण इथे मैदानावरती पाहतो. थोडासा नटराज टाईप फटका होते इथे मैदानावरती. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपल वाचन यातील एखादी कलेशी मैत्री करा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल मित्रांनो, परंतु कलेशी केलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे तुम्हाला सांगून जाईल. आयुष्य खूप सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करा, विसरू नको, वेड्या मार्ग तुला सापडत जाईल. वा, बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी. सौरभ रामदासी आग लावतोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेला. आगीचा आगड बंब उसळतो. ओळीने दुसरा चौकार. सौरभ रामदासी वन डायमेन्शनल प्लेअर नाही, अख्खं मैदान खेळण्यासाठी ओळखला जातो. याआधी त्याने स्कोअर लेग फोडला, त्या चेंडूवरती त्याने पॉइंट फोडला. ओळीने 2 आलेत आणि या 2 चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे 22 धावा धावपलकावरती आहेत. 39 चेंडू 63 धावांची मोठी लढत मैदानावरती आहे. शुभम वरती मला वाटतं आक्रमण चढवलेलं आहे आणि एक चांगली गोलंदाजी त्यांना मैदानावरती करावी लागेल. हलक्या हाताने आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये चेंडूला करेक्ट केले. सलीम सरांकडे पाहायचं मला इथे. यस, आणि कळवतात की बॅटचा कुठलाही संपर्क नाही. लेग बॉयच्या माध्यमातून एक धाव. एका धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 23 धावा धावपलकावरती आहे. सचिन जेदे या खेळाडूकडे खूप मोठी गुणवत्ता राहिलेला खेळाडू आहे. पाठीमागचं राजेवाडी रॉयल्स आयोजित पुरंदर प्रीमियर लीग ही मानाची स्पर्धा मी ह्याच मैदानावरती कव्हर केलेली होती. ज्यावेळेस सर्वजण एकापाठोपाठ बाद झाले होते, सचिन जेदे या नावाच्या वादळाने मात्र विध्वंस केलेला होता. विरुद्ध दिशेला फटका खेळायचा आहे, परंतु चेंडूचा बेडचा एपा सराव करा बरं का खेळाडू तुम्ही, परंतु सामना चालू आहे ही लक्ष द्या. 23 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. 37 चेंडूमध्ये 62 धावांची गरज आहे. टॉस साठी आपण या 4 षटक संपली की आपण टॉस करणार आहोत ड्रिंक्स ब्रेक मध्ये. त्यामुळे दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी येऊन थांबायचं आहे. 23 धावा धावपलकावरती दुसरा षटक प्रगती पथावरती आहे. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने फटका खेळलाय. दूरवरचा प्रवास आपण पाहतो सुयोगसाठी आहे. एकतर मिळेल दुसऱ्या धावेसाठी मात्र प्रयत्न इथे मैदानावरती केलेला आहे आणि पाहता पाहता 2 धावा इथे मैदानावरती आपण पाहतो. 2 धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 25 धावा 2 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपला. उर्वरित 36 चेंडू आहे आणि या 36 चेंडू मध्ये 10च्या सरासरीने 60 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचं मला वाटतं अजून एक षटक आहे, त्याचाही वापर आता कधी करतील बंटी सर आणि राहुल राठोड या दोन्ही अनुभवी खेळाडूंमध्ये थोडीशी चर्चा झालेली आहे की कोणाला गोलंदाजी अटॅक वरती आणायचं. कदाचित मला वाटतं पुन्हा एकदा सुधीर साबळेकडे तो विश्वास दाखवला राहुल राठोड आणि बंटी घाटे यांनी. कशी कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये होईल आपल्याला पाहायचं. तिथे पॉवर प्लेचे 2 षटक संपले, त्यामुळे आपण जर पाहिले इथे मैदानाच्या आतमध्ये आता बंधनं तुमची जी होती आता 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतो. 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला घेण्याची मुभा असेल. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो बदल केला. सौरभ रामदास हे अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. ते दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सचिन जेदे आहेत. गोलंदाजी मार्कवरती सुधीर साबळे यांना तुम्ही पुन्हा एकदा मैदानावरती पाहता. 36 चेंडू 60 धावांची गरज आहे. समोर पुढ्यामध्ये चेंडू डाऊन द ग्राउंड फटका असेल. लॉंग ऑफ मध्ये आपण जर पाहिले क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेला आहे. एक सिंगल इथे मैदानावरती असणार आहे. सेन्सिबल क्रिकेट आहे. अनेकेत जगताप पहिल्या षटकामध्ये थांबले, त्यानंतर मात्र या दोन्ही खेळाडूंनी एकेरी दुहेरी धावांवरती भर दिलेला आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो एकेरी दुहेरी धावाला खूप महत्त्व असतं. मी सातत्याने सांगितलं कंपल्सरी चेस जिथे सामना आहे तिथे एका धावेने पराभूत झाला संघाला विचारा एका धावेची किंमत, आणि राजकारणामध्ये एका मताने पराभूत झालेल्या उमेदवाराला विचारा की एका मताची किंमत. थेंबे थेंबे तळे साचे. आणि आपण पाहतो ते गती परिवर्तन होता. गती परिवर्तन हा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये होता. जबरदस्त गोलंदाजी इथे मैदानावरती सचिन जेदे आणि आपण पाहतो सौरभ रामदास या 2 खेळाडूपैकी कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल. परंतु या षटकामध्ये सुधीर साबळे नावाच्या अनुभवी गोलंदाजाने जबाबदारी जे खांद्यावरती घेतलेली आहे ती वाखाणण्याजोगी असणार आहे. अफलातून गोलंदाजी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये साबळे साहेबांनी केलेली आहे. समोर पुढ्यामध्ये उडवलंय चेंडूला डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ 2 क्षेत्रक बीट करतोय.
धावेंची कोंडी फोडणारा सचिन जेदेचा एक सनसनी चौकार. चौकाराबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती 30 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 33 चेंडू आणि 55 धावेंची गरज आहे. संघर्ष आणि संघर्ष मैदानावरती रंगलाय. पिंपळाच्या रोपासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीनपणे निर्दयाच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे. आणि वादळाचं काय, ते येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पारून उभं राहता आला पाहिजे. तुम्हाला जगाला सांगता आलं पाहिजे आम्ही लढलो कसं, कारण पराभवाची सुद्धा इतिहासामध्ये नोंद होते. इथे पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. बदल आली ते आपल्याला सचिन जेदेचं पाहायला मिळेल. आणि पाठीमागे वळून बघतो तर बंटी घाटेनं मात्र घरावरून बुलडोजर फिरवलेला होता. दुसरा धक्का मैदानावरती राजेवाडी रॉयल संघाला सचिन जेदे यांची विकेट मैदानाच्या आतमध्ये थांबलेली आहे. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये इथे बसलेला आहे. पुढे सरसावण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता, परंतु त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेता आलेला नाहीये. एक वादळ शांत होतं ना होतं तर खरं तर दुसरं वादळ मैदानावरती पुरंदर टेनिस क्रिकेटचा सिक्सर किंग म्हणून ज्या खेळाडूला आम्ही अनेक वर्ष मैदानावरती पाहिलेला आहे, अनिकेत फडतरे यांना तुम्ही तिथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहात. परंतु मास्टर स्ट्रोक जो खेळला बंटी घाटे यांचं खरं तर मी मनापासून उडव व्यक्त करेन आणि खरं तर कौतुकही करेल. राहुल राठोड यांनी जी थोडीशी 2 मिनिटची चर्चा केली ती चर्चा फळस आलेली आहे. आयुष्यामध्ये कधी कधी कुठे थांबायचं आणि कुठे चालायचं हे कळलं आयुष्य नावाच्या ओळीला मित्रांनो अर्थ आहे. सामना संपला असा अजिबात अजूनही नाहीये मैदानावरती, कारण अजूनही 32 चेंडूमध्ये 55 धावा आहेत. दुसरा गडी बाद झालेला आहे. तर अनिकेत फडतरेसाठी मात्र आता जाळं विणण्याचं काम मैदानावरती असेल. वा डिप्स कळले, डिप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ असे 5 क्षेत्ररक्षक उभे आहे. बॅकवर्ड पॉईंट आणि कव्हरचा क्षेत्र 30 सर्कलच्या आतमध्ये, फाईनल थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक देखील आतमध्ये. यावरनं मला वाटतं लेग साईडला रेफरन्स करतो हा खेळाडू आणि त्याच्या खरं तर हे शॉट बंद करण्याचा प्रयत्न असेल. हलक्या हाताने शिपा हा चेंडूला सन्मान दिला. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट आहे मित्रांनो. चांगल्या चेंडूला दिलेला सन्मान आणि खराब चेंडूची लावले मित्रांनो वाट म्हणजे क्रिकेट आहे. राजाचा रंक तर रंकाचा राजा व्हायला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती वेळ लागत नाही. हे क्रिकेट आहे मित्रांनो. हिरो ते झिरो आणि झिरो ते हिरो देखील तुम्हाला बनवू शकतं. त्यामुळे आपण पाहतो अनिकेत फडतरेचा जो अप्रोच होतो पहिल्या चेंडूवरती मी प्रभावित झाले, कारण चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय. विरुद्ध दिशेला फटका खेळायचा आहे. बंटी घाटे चेंडूवरती येतील, फेकी करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आहे. तोपर्यंत मात्र आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचलेत. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव आणि एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे. धावफलकावरती 31 धावा. 3 षटकांचा खेळ इथे मैदानावरती संपला. प्रवीणजी सनद साहेब यांच्या मालकीचा राजेवाडी रॉयल्स 85 धावांचा पाठलाग करतो. 2 गडी बाद 31 आहेत. उरवलेले 30 चेंडू 54 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 54 धावा. 34 षटक आपल्याला मैदानावरती इथे. चला विनंती असेल स्पीडअप करा. 4थ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल. यानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. आपल्या खेळाडूंना पाणी घेऊन जायचं असेल तर मला वाटतं पाण्याची बॉटल तुम्ही भरून ठेवा. आपल्याकडे 2च मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे. आणि पारेश्वर इलेव्हन माफ करा, पारेश्वर 11 पारगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये वासुकीबाई जेजुरी दोन्ही संघाचे कर्णधार. जसं हे षटक संपेल आपण नाणेफेक करणार आहोत. चौथ्या षटकाला प्रारंभ. उंच उंच हमध्ये चेंडू आणि तिथे बिग विकेट डाऊन. अनिकेत फडतरे इथे मात्र बाद होतोय मित्रांनो. खरं तर हे क्रिकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. आयुष्यभर एखाद्या मुलीवरती प्रेम करावं आणि त्याच मुलीने आपण पाहतो रक्षाबंधनाला येऊन राखी बांधावी. सर्वांवरती खरं तर सर्वांच्या नजरा ज्याच्यावरती होता तो इथे मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. अनिकेत फडतरे इथे मैदानाच्या आतमध्ये थांबतोय. नकुल राठोड यांना आपण इथे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहत आहोत. स्मशान शांतता मैदानावरती इथे झालेला आहे, कारण विकेट मैदानावरती एका बाजूला सौरभ रामदासी मैदानावरती थांबला. सौरभ रामदासी आणि आता नकुल राठोड या खेळाडूंपैकी कोणाला तरी एकाला जबाबदारी घ्यावी लागेल, जी जबाबदारी दत्ताने या षटकामध्ये घेतलेली आहे.
प्रॉपर टायमिंग झालं नाही. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला बैठक फटका खेळा नॉस्टॅक विशेष म्हणजे खांदून काढलेला जो बॉक्सचा वापर केला अनिकेत यांनी तिथून प्रॉपर टायमिंग झाला. बॅटचा जो खालचा भाग आहे ना तिथून चेंडून उसळी घेतली. व्हेरी गुड टेकन बाय शिवम. सुंदर सुंदर झेल टिपला त्यांनी इथे मैदानाच्या आतमध्ये. तर न्यू बॅटर आपल्याला नकुल राठोड इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. याही खेळाडूचा इतिहास मोठा सांगितला जातो. मोठ्या व्यासपीठावरती खेळत हा सामना राजेवाडी रॉयल्स विरुद्ध SRR जेजुरी नाही तर राठोड बंधू विरुद्ध राठोड बंधू देखील आहेत. त्यामुळे इथे मात्र आपण पाहतो कशी कामगिरीचा कर्तबदारीचा झेंडा रोवला जाईल हे तुम्हाला पाहायचंय. कारण या जगामध्ये संशयानं पाहणाऱ्या बऱ्याचशा नजरा असतात आणि संशयाने पाहणाऱ्या नजरा ज्यावेळेस साधारण झुकतील ना मित्रांनो त्यावेळेस समजून जावं की आपण योग्य ट्रॅकवरती आहे. हलक्या हाताने हे सेन्सिबल क्रिकेट गरजेचं आहे. सेन्सिबल क्रिकेट व्हेरी व्हेरी गुड नकुल राठोड. विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी तेवढे ठेवले. कारभारणीला घेऊन संगेसर आज लढतो आहे. चिखल गाळ काढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हा जाता जाता हसत हसत उठला. पैसे नको सर थोडा एकटापणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातेला लढण्याचा इतिहास दिलेला आहे आणि तो लढण्याचा इतिहास घेऊन तुम्हाला मैदानावरती यायचा आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील. अक्षय खैरे बैलगाडा मालक आहेत आणि इथे मात्र अशा परिस्थितीतून त्यांना कामगिरी करावं लागेल. काय काय गॅम्बल खेळलाय बंटी घाटे आणि राहुल राठोड. नवीन चेंडू टाकावं लागेल. वाईट बॉल तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अवंतर धावेनिशी संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती 34 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. समीकरणावरती जातोय. 27 चेंडूमध्ये अजून 51 धावींची गरज आहे. विरुद्ध दिशा फटका. वा सुंदर फटका. गौताला गुदगुले करतो हा चेंडू आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. हे क्रिकेट आहे. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना ते क्षेत्ररक्षक वाटतं डाऊन द ग्राउंड फटका. सुंदर सुंदर फटका आहे. एक धाव इथे मैदानावरती दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न मैदानावरती केलेला आहे आणि पाहता पाहता 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. इव्हेंटफुल षटक राहिले. या षटकामध्ये 2 मोठमोठे सुपरस्टार आहेत थांबलेत परंतु आपण पाहतो धावा मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. 2 धावेनिशी संघाचा धावपल पुढे गेला. 40ला जाऊन पोहोचतो 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हलक्या हातानेशी हे गरजेचं होतं. सेन्सिबल क्रिकेट. अक्षय खरेनं डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवलेला आहे. 1 धाव. 4 षटकांचा खेळ संपला. ड्रिंक्स ब्रेक घेऊयात आपण पंच. ड्रिंक्स ब्रेक घेऊयात आणि नाणेफेकीसाठी चला. दोन्ही कर्णधार या. दोन्ही कर्णधार टॉस साठी या. वासिकबाई जेजुरी संघ कर्णधार चला टॉस साठी आणि पारगाव टीम चला. आपण नाणेफेक इथे मैदानाच्या आतमध्ये करत आहोत. धावपलकावरती आपण पाहतो इथे बनवले गेले अगदी 41 धावा. 24 चेंडूमध्ये 44 धावींची गरज आहे. टॉस आपण करतोय. वासिकबाई जेजुरी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय आदरणीय अप्पासाहेब खळदकर. खळदकर साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभास्ते टॉस होतोय. पुढे जा पुढे जा पुढे जा. आपण लाईव्ह मध्ये घेऊयात. तिकडे 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 थोडस पुढे जा. आपण आतमध्ये जा थोडस आतमध्ये. ओके. नाणेफेक आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये होतंय. 24 चेंडू आणि वासिकबाई जेजुरी या संघानं नाणेफेक जिंकलंय. परंतु आपण जर पाहिलं ऑप्शन प्रक्रियेमध्ये सातत्याने आपण सांगितलं होतं वासिकबाई जेजुरी या संघाला 8 षटकांची जी लढत आहे तिथे 1 षटक हे पेनल्टी स्वरूपामध्ये असेल. 1 मिनिट बरं का. सर्वजण खाली बसा. समोर इकडे राजेवाडी आणि इकडे समोर
इकडे कव्हरला मला वाटतं दोन्ही संघ जे हॅडल चालू खाली बसा विनंती असेल. खेळाडू खाली बसा. गोलंदाजी मार्कवरती आपण शिवम यांना पाहतो. 24 चेंडूमध्ये 44 धावांचा पाठलाग करायचा. तिथे जर आपण पाहिलं पहिला चेंडू हा खराब असेल. अवांतर धाव इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. अवांतर धावेबरोबरच आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे जातो. 42 धावा धावफलकावरती असतील. पुढे सरसावण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क इथे मैदानावरती जर तुम्ही पाहिलं अक्षय खैरे जे सिंगल साठी आपण पाहतोय प्रयत्न करतात तिथे सहदेव यांना उभं करून ठेवलेलं आहे. बंटी घाटेचे कॅप्टन्सी विशेष म्हणजे आपण पाहतो अनेक वर्ष फक्त या तालुक्यामध्ये नाही महाराष्ट्रभर आम्ही खरं तर पाहत आलेलो आहे. जिथे जिथे हा संघ खेळलेला बंटी घाटेचं जे नेतृत्व आहे ते कल्पक आहे आणि कल्पकता बरोबर चातुर्य देखील आहे. बुद्धीचा योग्य मिश्रण करत मात्र चांगलं त्यांनी नेतृत्व दाखवलंय. समोर पुढ्यामध्ये आणि ते काम करून गेलंय. हो झेल सुटला इथे मैदानावरती. भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. हारा वही जो कभी लढा नहीं होता. मनुष्य खरं तर आपण पाहतो जीवनामध्ये एकाच ठिकाणी जातो. माणसाला सर्वच ठिकाणी जिंकायचं असतं परंतु व्यक्ती एकाच ठिकाणी आपण पाहतो आयुष्यामध्ये एकाच ठिकाणी जातो आणि हार विकत घेते. ते म्हणजे फुलवाल्याचं दुकान. त्यानंतर कुठेही मित्रांनो तुम्हाला हार मानायची नाहीये कारण जिंकण्याचा इतिहास मोठा सांगितला जातो. 12 चेंडू मध्ये पाहायला मिळतोय. बंटी घाटे आपण पाहतोय स्टंटच्या समोर येऊन थांबलेल्या क्लोजच्या माध्यमातून शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू बॅक टू द बॉलर हा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती नजर टाकल्यास पाहायला मिळतात त्या 64 धावा. 10 चेंडू आणि 21 धावा. 2 मोठे ब्लास्ट. सामन्यात जो फुगारा झाला निर्माण झाला जो हवेचा तो खरं तर कमी करेल परंतु इथे मात्र 2 निर्धाव चेंडू आणि विशेष म्हणजे सौरभ रामदास जर थांबवला तर मग मात्र SRR जेजुरी हा संघ आपण पाहतोय डोकं बरंच वरती काढेल कारण खूप सेन्सिबल बॅटिंग आहे. सलामी आलेला बॅटर अजूनही आपण पाहतोय 6व्या 7व्या षटकापर्यंत मैदानावरती खेळतात. ही गुणवत्ता सौरभ यांची आहे. हो सुंदर बॉल. एक गेंद नाही ती अक्का गोल होता. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. असेल नसेल कोणी तू फक्त पंखावरती विश्वास षटक मैदानावरती टाकलंय त्यानं. हो 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 सौरभ रामदासीची या पायामध्ये दिवसा डावळा बेडा ठोकल्यात. नवे साकलदाने बांधून ठेवणारी गोलंदाजी आहे. शिवम कारकुड आपण पाहतो पहिलवान आहे आणि कुठल्या क्षणी बांगडी हा डाव टाकायचा आहे त्याला माहिती आहे. इथे मात्र अफलातून त्याने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. 7 चेंडू 21 धावा. सामना होता 12 मध्ये 22. आतापर्यंतच्या 5 चेंडू मध्ये शिवम कारकुड ह्या सुपरस्टारने खर्च केला केवळ आणि केवळ 1 धाव. 7 चेंडू 21. हे चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असेल इथे. हलक्या हाताने आपण पाहतो चेंडूला स्टेअर केलंय. शेवटचे 6 चेंडू मंडळी आणि 20 धावेंची गरज आहे. सामना काळजाचा ठोका चुकवणारा झालेला आहे. 6 चेंडू आणि 20 धावा. कित्येक वेळ दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आले.
कित्येक वेळ एकमेकांना चारी मुंडे चित केले, कित्येक वेळ एकमेकांकडून सपाटून मार खाल्ला, कित्येक वेळ एकमेकांना दे हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. टोचतीन हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो, तू विजयाचा षटकार हो. 5 चेंडू 18. संघर्ष आणि संघर्ष इथे मैदानावरती रंगलाय. सौरभ रामदासने आपल्या टेनिस क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये अनेक वेळा असे समीकरण उद्ध्वस्त केलेले आहे, परंतु आपल्या कारकिर्दीमध्ये बंटी घाटे यांनी देखील डिफेंड केलेले आहेत. फुल पॉवरफुल. हो. इथे पाहायचा प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने असेल. तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय आणि तिसरं पंच अक्षय चंदुडे आपण पाहतो आपल्या सोबत जोडले जातील. हा फक्त चेंडू अडवलाय की नाही मित्रांनो, तसं नाहीये. तर इथे जर धावा वाचवल्या तर मग मात्र आपण पाहतो आपल्या संघासाठी खूप जबरदस्त कामगिरी असणार आहे. क्रीडा रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेला सामना आहे. संघर्षाने भरलेला हा सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. पैसा वसूल सामना मैदानावरती आहे. पुरंदर प्रीमियर लीगचा देदीप्यमान क्रीडा महोत्सव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सेफ केलंय की आपण पाहतो हा षटकार आहे, यासाठी चाचपणी चालू आहे. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे. पीटी सिलाईची संपूर्ण टीम जोडली गेली आहे. दादा सर आहेत आपल्या सोबत. त्याच सोबत आपण पाहतो तिसरं पंच अक्षयजी चांदगुडे सर आहेत. खरं तर आपण पाहतोय इथे प्रत्येकाने श्वास रोखून धरलेला आहे, कारण जर हा षटकार आला तर राजेवाडी संघाला मात्र थोडंसं प्रमोट होईल, परंतु हा धावा जर वाचवल्या तर SRR जेजुरी हा संघ मात्र थोडासा पुढे येईल. सेफ असेल. आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण. आपलं नुसता लढला नाही तर आपण पाहतो अफलातून कामगिरी त्याच्या माध्यमातून इथे मैदानावरती पाहायला मिळाली आपल्याला. शेवटचा आशा संपुष्टात आल्या मित्रांनो, परंतु अजूनही सामना संपलेला नाही. 3 चेंडू आणि अजूनही 16 धावा होऊ शकतात. एक चांगला चेंडू टाकायचा बंटी घाटे यांना. आता मला वाटतं प्रचंड अनुभव हा पाठीमागे आहे बंटी घाटे यांच्या, त्यामुळे इथून मात्र ती चूक करताना पाहायला मिळत नाही. शुभम नावाप्रमाणे शुभ सुरुवात करेल का? 3 चेंडू 16 धाव्यांची गरज आहे. लो फुल टॉस चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता तिथे. एकच धाव, शेवटचे 2 चेंडू आणि आपण पाहतो 15 धावा आहे. मला वाटतं या सामन्यावरती घोरपडीची पकड मिळवलेली SRR जेजुरी या संघानं. इथून जर काय वेगळं करायचं असेल तर काहीतरी चमत्कारच मात्र राजेवाडी रॉयल्स या संघाला वाचवू शकतो आणि ती ताकद आकाश यांच्यामध्ये आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मैदानावरती असणार आहे. एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि इथे मात्र आपण पाहतो आता असं म्हणावं लागेल की SRR जेजुरी हा संघ मात्र आता फ्रंट फुटवरती आलेला आहे. काही चुका झाल्या. सौरभ रामदासी लढला, परंतु त्याला दुसऱ्या बाजूने म्हणावं तशी साथ मैदानावरती कोणाचीच मिळाली नाही. इट्स SRR जेजुरी. रुशान शेठ भोसले यांच्या मालकीचा असणारा संघ पहिल्या सामन्यामध्ये विजय ठरलेला आहे. तर राजेवाडी रॉयल्स संघाला मात्र घरच्या मैदानावरती पराभवाचा धक्का बसलाय, परंतु निराश होऊ नका. आणखीन एक संधी तुम्हाला मैदानावरती आणि पहा स्पिरिट ऑफ द क्रिकेट. हँडशेक साठी आपण पाहतो टीम मैदानाच्या आतमध्ये जाती आहे, हे गरजेचं आहे. हँडशेक साठी आपण पाहतोय प्रवीण सनस सर यांची राजेवाडी रॉयल्स ही टीम मैदानाच्या आतमध्ये जाती आहे. आणि असं क्रिकेट मैदानावरती पाहिलं की मित्रांनो अजूनही क्रिकेट हा जेंटलमॅन गेम काय आहे याची प्रचिती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या. मोठा संघर्ष आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. यानंतर एक मोठी मॅच तुमच्या भेटीस येते.
वासिक बॉय जेजुरी या संघानं नाणेफेक जिंकला आणि प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू इथे मैदानावरती याच बंटी घाटे याचा प्लेअर म्हणून सामना जिंकलाय याचा संघ मालक म्हणून ते सामना जिंकतील का यानंतरचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे. वेळ प्लेट चांगले क्रिकेट दोन्ही संघाकडनं पाहायला मिळालं. वासिक बॉय संघ नाणेफेक जिंकतात प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू असा निर्णय त्यांनी मैदानावरती घेतलाय. तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय पारेश्वर 11 पारगाव हा संघ आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि जसा सामना मैदानावरती चालू होईल तसा आता मायक्रोफोनवरती आपण आमंत्रित करूयात हवेली तालुक्याचा एक गोड आवाज सुमधुर आवाज आदरणीय समाधानजी आउटसर सर. या सर तुमचं स्वागत आहे. तोपर्यंत थँक्यू सो मच. धन्यवाद.